सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उमेदवारीसाठी आवश्यक असणारा ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या ठरावात मिळवण्यासाठी जोरदार चुरस सुरू झालेली आहे. एकंदरीतच करहर विभागातील 3 विकास सेवा सोसायटीचे संचालक शशिकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ ठराव देण्यासाठी एकत्र आले होते. मात्र ठराव मांडण्यासाठी संबंधित सोसायटीचे सचिवच उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सचिव जाणूनबुजून गैरहजर राहिल्याने ठराव प्रक्रिया खोळंबल्याचा आरोप संचालकांनी केलेला आहे. या घटनेनंतर संबंधित सोसायटीच्या संचालकांसह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. ठरावाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप केलेला आहे. पाहुयात या बातमीचा सविस्तर वृत्तांत. भौगोलिकरण विकास सेवा सोसायटीची ठराव मीटिंगच्या संदर्भात 15/7/2026 रोजी सचिवने आम्हाला सर्व सदस्यांना चेअरमन व्हाईस चेअरमन नोटीस काढली होती की 21/7/2026 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या असणाऱ्या सोसायटीच्या कार्यालयामध्ये सर्वांनी हजर राहायचे. त्यानुसार सर्व हजर राहिल्याच्या नंतर सोसायटीचा दरवाजाच बंद होता. तर आम्ही तिथे दोघांनी जाऊन तपास केला तर तिथं सचिवचे काही दोन्ही फोन लागत नाहीत, नॉट रिचेबल येतात. त्यानुसार आम्ही सर्व आमच्या संचालक बॉडीला बोलून आम्ही तिथे फोटो वगैरे काढून सगळे ह्याच्यावरती रितसर कारवाई व्हावी ही आमच्या सर्व आंबेर भौगोलिक सोसायटीच्या सर्व पदाधिकारी आपल्या संचालकाची विनंती. आज या ठिकाणी आंबेघर भौगोलिकरण या सोसायटीची आज मीटिंग होती. मीटिंगमध्ये जिल्हा बँकेच्या अनुषंगाने ठराव घेण्याचं नियोजन केलं. दुर्दैवाने आज अशी घटना घडलेली आहे की सोसायटीच्या सचिवांनी नोटिसा काढून सुद्धा बरेचसे सगळे संचालक इथं आले असताना सचिवच आज इथं उपस्थित राहिला नाही. जास्त माहिती घेतल्या असता सचिव हा गायब झालेला आहे. सचिवाला काही नतदृष्ट लोकांनी उचलून घेऊन गेलेला आहे असं कळते. त्याचं अपहरण केलेलं आहे. ही दुर्दैवाची घटना आहे. ठराव होणं, बँकेसाठी ठराव होणं वगैरे ही एक प्रोसेस आहे. प्रोसेसमध्ये असताना जो व्यक्ती ठराव करणार आहे तो सचिव जर आज काही लोक जर गायब करत असतील तर निश्चितच जावलीचा हा आज बिहारच्या दिशेने चाललेली वाटचाल चालू आहे. ह्या अशा घटना जर घडल्या तर राजकीय वातावरण किती संवेदनशील होईल, किती नक्की चाललंय काय, आज समाजाला आपण कुठं नेतोय ह्या गोष्टीचाही लोक विचारच करत नाहीये. साध्या छोट्या ठरावासाठी जर ही लोक एखाद्याचं अपहरण करत असतील तर ह्याच्यावर ह्या पोलीस यंत्रणेनं संपूर्ण जनतेनं याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की हा नक्की प्रकार चाललाय काय. भौगोलिक आणि करहर सोसायटीचा मी संचालक बोलतोय. आमची मीटिंग सचिवांनी लावलेली तारीख 15/7/2026 लावली होती सकाळी 10 वाजता. तरी आम्ही 10 वाजता तिथं सगळी मंडळी हजर राहिलो होतो. सचिव काय आले नव्हते. त्यांच्या सोसायटी लॉक होते. आम्ही ER ऑफिसला फोन केला. त्यांनी सांगितलं तुम्ही तिथं सगळ्या ह्यांचं हे काढा, फोटो काढा, सचिवाने व्हिडिओ काढा आणि आम्हाला पाठवा मीडियाला आणि मग त्याच्या पुढे कायदेशीर कारवाई करा. मी संचालकमध्ये आहे. तर सचिवांनी नोटीस दिली तारीख 15 तारखेला दिलं होतं. आम्ही आज गेलो मिटिंगला तर त्यांचा पत्ताच नाही. लोक लांब कुठे गेले 2-3 वेळा गेलो तिथं मिटिंगला हजर झालो पण ते काय नाही तिथं. तर त्यांच्यावर कारवाई व्हावी.